आता हे एवढं मोठं कुलूप सासरवाडीतनं माहेरला जाताना दाराला लावून जातोय. तर आजच्या आमच्या कॉलेजचा शेवटचा दिवस होता, कारण दिवाळीच्या सुट्टी उद्यापासून चालू होणार आहे. तेव्हा संध्याकाळी आपण मग घराकडे कल्टी मारणार आहे. तर संध्याकाळ अजून 7 तास आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी आज शेवट दिवस आहे म्हणून क्रिकेटची सगळे हातारे लोड करून आलते. टाइमपास करायला डायरेक्ट क्रिकेट खेळायला चालू करतोय. त्यात ह्या बाटक्यांनी बरोबर माझ्या स्कीमा टाकल्या, त्यांचा व्हिडिओ बरोबर काढून घेतला आणि माझा व्हिडिओ करतो म्हटलं आणि केलीच नाही. आज पहिल्यांदाच असं झालं की आमची टीम पहिला 2 ओव्हरला ऑल झाल्या. स्टार्टिंगच्या 3 मॅच जिंकलेलो आणि लास्टचे 2 मॅच आल्यावर रडायला चालू करतात. 5 वेळा हरला नाही. घरला जाताना कॉलेजच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतोय. इकडचं सगळ्यावरून कॉलेजच्या बाहेर येतोय. त्यात पीजीवर आपला एकटा मॅन आलाय, त्याच्यावर संध्याकाळी इचलकरंजी जाणार आहे. मॅन म्हणजे संतोष काय म्हणतो, सगळ्याला आजाला आजीचाच कार्यक्रम. संध्याकाळी श्रेया पहिला बॅग भरून घेतोय. भावाला पीएमपीएल पाशी सोडायला मलाच जायचं होतं, कारण भाऊ कोल्हापूरला झाला डायरेक्ट रेल्वे नाही. हलक्यात घ्यायचं नाही. तेव्हा फर्स्ट क्लास सेशन चाललाय. बस ते आमच्यासारख्या गरिबांसाठी आहे. साहेबांनी पीएमपीएल दिसलं, साहेब कल्टी मारता डायरेक्ट. उसके बाद ते हमारी बारी. श्रेयाला सोडून आलेल्या पहिला व्यवस्थित गाडी पार्किंग करून घेतोय. पुढे आता 15 दिवस काही गाडी हलणार नाही, त्यामुळे व्यवस्थित करायला लागते. त्यांनी सगळं आवडताना मला एक बारकं कुलूप गावते. नावाला कुलूप पण होते आणि बघणाऱ्याला टाइमपास पण. सासरवाडीच्या दाराला कुलूप लावते. तिकडनं पायी निघतोय माहेरकडे. रिक्षामधून डांगे चौकात आल्या बरोबर बस उभारलेलीच असते. इकडचा टाइमपास करायला नको म्हणून जाऊन पहिला बसतोय, कारण कधी पण बसून केलेला टाइमपास की नाही बेस्ट असते. साताऱ्यामध्ये बस थांबत्या तेवढ्यात चहा पण उडतोय, बिकॉज आपल्याला चहा इज एव्हरीथिंग आहे. बस मधनं करल्याने आम्हाला बोनस पॉईंट आहे, ते म्हणजे बरोबर गल्लीच्या समोरच बस थांबते. बस मधनं उतरायची पुरसत तेवढ्यात आमचा बॉप पण येतोय. घरातली गाडी घेऊन संत्याला सोडायला जातोय. सो आता जाऊन झोपायचं आहे. आजकाल बसत नाही, कसा बसलाय. बाय.